तर भोंदूबाबा विरोधात एका वर्षापूर्वीच स्थानिक वृत्तपत्रात बातमी छापली गेल्यानं खरातनं संपादकाला अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली होती अशी माहिती आता समोर येते। तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील फोन करून माफीनामा सादर करण्यास सांगितल्याचा आरोप दत्ता खेमनार यांनी केलाय। मागील 4 मार्च 2025 रोजी माझ्या दैनिक खबरदार पुढारी या वृत्तपत्रामध्ये महिलांचे लैंगिक शोषण करणारा लिंग पिसाट भोंदू कॅप्टन बाबा खबरदार पुढारी करणार पोरखोल अनेक मंत्री सरकारी अधिकारी महिला पदाधिकारी भोंदू कॅप्टन बाबाचे भक्त महिला संघटना आक्रमक जी बातमी प्रसिद्ध झाली दुसऱ्या दिवशी लगेच त्यांचा फोन आला आयोगाच्या अध्यक्षांच्या महिला आयोगाच्या रुपाली चाकणकरांच्या पीएचा तुमच्या बातमीकडे काही पुरावे नसेल तर तुम्ही खुलासा करून टाका त्या बाबाचा काही संबंध नाही आणि नोटीसद्वारे सांगितलं का तुम्ही 4 दिवसाच्या त्या बातमीचा खुलासा मला करा नाहीतर मी तुमच्यावर सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करीन। तेव्हा हा फोन कॉल आहे मार्च 9, 2025 रोजी रुपाली चाकणकरांचा नंबर आहे आणि चाकणकरांनी मला फोन करून थेट त्या प्रकरणात मी तर म्हणतो मला डायरेक्ट धमकी दिली होती।